वेलकम बैक ऑन MGM 90.8 FM. साथ है तो बात है. शो श्री आपला ऑल इज वेल आणि आरजे अमृता आहे तुमच्यासोबत. आणि आपल्या इथे दर बुधवारी आणि शनिवारी ओळख संविधानाची ही एक खास सेगमेंट असते. आणि आजच्या सेगमेंटमध्ये आपल्याला MGM विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे डॉक्टर हनी सोनकांबळे सर काय सांगतायत चला ऐकूयात. नमस्कार. ओळख संविधानाची या विशेष कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर हनी सोनकांबळे, राज्यशास्त्र विभाग, MGM विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर, आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आपण ओळख संविधानाची या विशेष कार्यक्रमामध्ये भारतीय संविधानाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीविषयी चर्चा करत आहोत. आजच्या भागामध्ये आपण भारताची संविधान सभा कशी तयार झाली याविषयी चर्चा करणार आहोत. खरं पाहिलं तर भारतीय संविधान सभेची जी कल्पना आहे ही कल्पना M.N. रॉय यांनी 1934 साली व्यक्त केलेली होती. पुढे ही जी संकल्पना आहे ही संकल्पना 1935 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने स्वीकारली आणि भारताला एका संविधान सभेची आवश्यकता आहे असं बोललं जाऊ लागलं. 1938 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एक भाषण केलेलं होतं. या भाषणामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू असं म्हणाले होते की स्वतंत्र भारताचं संविधान प्रौढ मताधिकारावर निवडून आलेल्या संविधान सभेने बाह्य हस्तक्षेपाशिवाय तयार केलं पाहिजे. अर्थातच हे संविधान भारतीयांचं आणि भारताच्या व्यक्तींनी तयार केलेलं असलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बाह्य हस्तक्षेप असू नये असं पंडित जवाहरलाल नेहरू यांना वाटत होतं आणि म्हणूनच त्यांनी एक संविधान सभा तयार करण्याची मागणी केलेली होती आणि ही संविधान सभा भारतीयांची असेल असं पंडित जवाहरलाल नेहरू आणि M.N. रॉय यांना वाटत होतं. याच अनुषंगाने 1940 मध्ये संविधान सभेची जी मागणी आहे ही मागणी मान्य करण्यात आली. ज्यावेळेस M.N. रॉय यांनी 1934 मध्ये आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1935 मध्ये ब्रिटिशांकडे संविधान सभेची कल्पना मांडलेली होती किंवा संविधान सभेची मागणी केलेली होती, त्यावेळेस ही मागणी ब्रिटिश गव्हर्नमेंटने मान्य केलेली नव्हती. परंतु 1940 मध्ये संविधान सभेची जी मागणी आहे ही मागणी ब्रिटिश गव्हर्नमेंटने मान्य केली आणि भारताची एक संविधान सभा तयार केली जाईल असं आश्वासन दिलं. आणि याच अनुषंगाने 1946 मध्ये कॅबिनेट मिशनच्या प्लॅननुसार निवडणुका घेण्यात आल्या आणि भारतीय संविधान सभा तयार करण्यात आली. अनेकांना असा प्रश्न असतो की भारताची संविधान सभा नेमकी कोणी निवडून दिलेली होती, तर ही प्रांतीय सदस्यांनी निवडून दिलेली होती. 1946 मध्ये ज्या प्रांताच्या निवडणुका झालेल्या होत्या त्या प्रांताच्या निवडणुकांमध्ये जे सदस्य निवडून आलेले होते त्या सदस्यांनी संविधान सभेचे सदस्य निवडून दिलेले होते आणि त्याच्यामुळं ही जी संविधान सभा होती ही संविधान सभा प्रत्यक्ष जनतेने निवडून दिलेली नव्हती तर प्रांताच्या सदस्यांनी निवडून दिलेली होती. आणि म्हणून संविधान सभेवरती प्रामुख्याने अशीही टीका केली जाते की ही संविधान सभा थेट जनतेने निवडून दिलेली नव्हती तर ती प्रांताच्या सदस्यांनी निवडून दिलेली होती. आणि म्हणून ही जी संविधान सभा आहे ही संविधान सभा योग्य नाही असं देखील म्हटलं जात होतं. परंतु प्रांतीय सदस्यांनी ही निवडून दिलेली असल्यामुळे या संविधान सभेला एक विशेष मान्यता देखील होती. जे प्रांताचे जे सदस्य होते या सदस्यांनी किती सदस्य निवडले असा प्रश्न आपल्यासमोर पडू शकतो. आपल्याला माहिती आहे की भारताची संविधान सभा ही एकूण 389 सदस्यांची होती. याच्यामध्ये जवळपास 292 सदस्य हे प्रांताच्या निवडणुकांमधून निवडून आलेले होते तर 93 सदस्य हे संस्थानिकांचे प्रमुख होते. म्हणजेच इथे जे काही संस्थानिक होते त्यांचे प्रमुख होते आणि 4 सदस्य जे होते हे मुख्य आयुक्त प्रांत जे होते या मुख्य आयुक्त प्रांताचे हे 4 सदस्य होते. याच्यामध्ये दिल्ली, ब्रिटिश बलुचिस्तान, कुर्ग, अजमेर आणि मेवार असे हे 4 प्रांत होते. या 4 प्रांतामधून 4 सदस्य निवडून आलेले होते आणि 292 सदस्य हे प्रांताचे जे प्रतिनिधी होते त्या प्रतिनिधी निवडून दिलेले होते. जवळपास 296 जागांसाठी निवडणुका झालेल्या होत्या. याच्यामध्ये 208 काँग्रेसचे सदस्य निवडून आलेले होते, 73 मुस्लिम लीगचे सदस्य निवडून आलेले होते आणि 15 इतर सदस्य निवडून आलेले होते. आता प्रश्न असाही निर्माण झाला की नंतर जो भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा पास झाला 5 जुलै 1947 रोजी, त्याच्यानंतर मात्र ही जी संविधान सभा आहे ही संविधान सभा पुन्हा एकदा रिशेप करण्यात आली. अर्थातच तिला एक वेगळ्या पद्धतीनं रिशेप करण्यात आलं कारण भारताची फाळणी झालेली होती आणि भारताची फाळणी झालेली असल्यामुळे या फाळणीचे काही जे प्रांत होते ते प्रांत पाकिस्तानमध्ये गेलेले होते आणि त्या पाकिस्तानमध्ये गेलेल्या प्रांतामध्ये जे काही मतदारसंघ गेलेले होते त्यांचे सदस्यत्व देखील रद्द झालेले होते किंवा ते सदस्य पाकिस्तानचे सदस्य झालेले होते. आणि त्याच्यामुळं ही जी संविधान सभा आहे ही संविधान सभा नंतर एक वेळेस रिशेप करण्यात आली. या संविधान सभेची जी पहिली बैठक आहे ही बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी झालेली होती आणि या संविधान सभेच्या कामकाजाला सुरुवात झालेली होती. परंतु 9 डिसेंबर 1946 नंतर ज्यावेळेस 5 जुलै 1947ला
स्वतंत्र भारताचा कायदा पास झाला त्यावेळेस या कायद्यामध्ये वेगवेगळ्या काही तरतुदी करण्यात आलेल्या होत्या आणि याच्यामध्ये जी पहिली तरतूद होती ती तरतूद होती स्वतंत्र पाकिस्तानच्या निर्मितीची. अर्थातच भारताच्या फाळणीची संकल्पना या स्वतंत्र भारताच्या कायद्यामध्ये मांडण्यात आलेली होती आणि त्याच्यामुळं अनेक मतदारसंघ असे होते ज्या मतदारसंघाच्या प्रांतीय निवडणुका अगोदर झालेल्या होत्या आणि त्याच्यामधून संविधान सभेवरती अनेक सदस्य निवडून आलेले होते. परंतु फाळणीची संकल्पना या कायद्यामध्ये आल्यामुळे या फाळणीमध्ये जेवढा काही प्रांत पाकिस्तानमध्ये गेला त्या प्रांताचे सर्व सदस्यत्व जे होते ते रद्द करण्यात आले आणि संविधान सभेमध्ये इतर जे काही प्रांतामधून निवडून आलेले सदस्य होते तेवढे शिल्लक राहिलेले होते आणि त्याच्यामुळं इथे संविधान सभेची पुनर्रचना देखील करण्यात आली आपल्याला पाहायला मिळते. याच अनुषंगाने ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस हा जो स्वतंत्र भारताचा कायदा होता या कायद्याने नेमकं काय केलेलं होतं किंवा या कायद्यामुळे नेमकं काय झालेलं होतं याची देखील आपण चर्चा करणार आहोत, परंतु ती पुढच्या भागामध्ये आपण त्याची चर्चा करणार आहोत. आजच्या या भागामध्ये आपण इथेच थांबूया. या भागामध्ये आपण संविधान सभा नेमकी कशी अस्तित्वात आली इथपर्यंत आलेलो आहोत, परंतु संविधान सभा अस्तित्वात आल्यानंतर 1947मध्ये जे 15 ऑगस्ट 1947ला ज्यावेळेस फाळणी झाली होती त्यावेळेस नेमकं काय झालं होतं हे आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत आजच्या भागामध्ये इथेच थांबूया. धन्यवाद. आत्ताच आपल्याला MGM विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे डॉक्टर हनी सोन कांबळे यांनी ओळख संविधानाची या स्पेशल सेगमेंटमध्ये खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. थँक्यू सो मच सर. तुम्ही मात्र कुठे जाऊ नका, इथेच थांबाने ऐकत रहा MGM 90.8 FM. साथ है तो बात है.